हे जे पेशंट आहे अर्चना महामुनी, पेशंटच्या L4 L5 म्हणजे कमरेमध्ये डिस्क बल्ज होती आणि त्यामुळे त्यांची सायटिकल नर्व कंप्रेस होत होती. तर पेशंटला खूप वेदना होत्या, पायामध्ये मुंग्या येत होत्या, त्रास होता. आपण आज MRI केला तर सांगितलं होतं की मणक्याची गादी सरकलेली आहे आणि नस दबली. किती दिवसामध्ये फरक पडला तुम्हाला? मला 3 दिवसापासून लगेच मुंग्या यायच्या कमी झाल्यात. आता आणि काहीच नाही, आज 10 दिवसानंतर काय? आता काहीच मुंग्या येत नाहीत. मुंग्या वगैरे नाही. पूर्ण बंद झाल्या. कमरेत दुखणं, पाय जड पडणं नाही, काहीच नाही तसं. काहीच नाही. नाही, चालू शकते अर्धा तास पर्यंत. आणि अगोदर किती चालायचं? अगोदर 10 मिनिट पर्यंत चालू शकते. बरं. आणि ऑपरेशन करणार होतात का तुम्ही? हो, करणार होतात. तयारी म्हणजे माझं दुखायलाच होतं ना तसं. बघा, तर पेशंट ऑपरेशन करणार होता आणि ऑपरेटिव्ह कंडिशन असताना आपण नॉन सर्जिकल ट्रीटमेंट देऊन पेशंटला कशा पद्धतीचा रिझल्ट दिलाय तुम्ही बघू शकताय. आमच्या मोठ्या भावाने सांगितलं होतं. मोठ्या भावाने सांगितलं. त्यांनी कसं काय? ते पण आले होते इकडेच. बरं. त्यांचा पाय दुखायला होता म्हणून. त्यांचा पाय बरा झालाय, आता चांगला झालाय म्हणून मला म्हणले तू पण चल इकडेच. बरं. नाही करायला पाहिजे सर्जरी, सरांचा सल्ला घ्यायला पाहिजे एकदा. आपल्याकडे यायला पाहिजे इथं. बरं, ठीक आहे. पेशंट तर समाधानी आहात ट्रीटमेंट? हो. बरं. आणि जर कुणाला कमरेमध्ये नस दबली आहे किंवा मणक्याचं ऑपरेशन सांगितलंय तर एक वेळेस संजीवनी आयुर्वेदला अवश्य भेट द्या आणि आणखीन काही अपडेटसाठी पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.